लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। ईव्हीएमवर मतदारांना आपल्या पक्षाचं चिन्ह लवकर दिसावं असं सर्वच पक्षांना वाटतं। आपलं नाव फार खाली आहे, एकसारखी चिन्ह शेजारी आहेत असं अनेकदा आक्षेपही घेतला जातो। पण मतदार म्हणून आपल्यालाही प्रश्न पडतो की ईव्हीएम मशीनवर कोणत्या क्रमांकावर कोणता उमेदवार किंवा त्याचं चिन्ह असेल हे कसं ठरतं? हेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी भाग्यश्री कांबळे आणि आपण पाहत आहात लोकमत.com। काही लोकांच्या म्हणण्यानुसार पक्षानुसार उमेदवारांची क्रमवारी ठरते, तर काही जणांच्या मते अल्फाबेटिकली म्हणजेच ABCD आडनावानुसार ते ठरवलं जातं। पण तसं खरंच असतं का? मुख्य मुद्दा म्हणजे निवडणूक आयोग सत्ताधारी आणि विरोधी उमेदवार असा भेदभाव करत नाही। एखाद्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कोणत्या क्रमांकावर असेल हे प्रतिनिधित्व कायदा 1951 नुसार ठरवलं जातं। म्हणजेच अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख संपते, त्यानंतर निवडणूक अधिकारी ईव्हीएम मशीनवर नाव छापण्यासाठी अंतिम यादी तयार करतात। ही यादी कोणत्या आधारावर तयार केली जाते हे आपण पाहू। प्रतिनिधित्व कायदा 1951च्या कलम 38 नुसार उमेदवारांचा क्रमांक ठरवताना त्यांना 3 विभागात विभागलं जातं। यातला पहिला प्रकार नोंदणीकृत राष्ट्रीय किंवा राज्य पक्ष, दुसरा प्रकार नोंदणीकृत पण ज्या पक्षाला राष्ट्रीय किंवा राज्य पक्ष म्हणून मान्यता नाही असे पक्ष, तर तिसरा प्रकार म्हणजे अपक्ष उमेदवार। या 3 प्रकारानुसार ईव्हीएम मशीनवर उमेदवारांचे क्रम ठरवले जातात। त्यानंतर ईव्हीएम मशीनवर क्रमांक देताना पक्षाच्या दर्जासोबत उमेदवाराच्या नावाचा देखील विचार केला जातो। आता या उमेदवारांची विभागणी करताना कंडक्ट ऑफ इलेक्शन्स रूल्स 1961चा कलम 10 नुसार निवडणूक आयोगाला संबंधित राज्यात कोणत्या भाषेच्या आधारावर उमेदवारांचा क्रमांक ठरवला जावा याचे अधिकार देण्यात आले आहेत। त्यानुसार निवडणूक आयोगानं महाराष्ट्रात मराठी मुळाक्षरांनुसार क्रमांक दिलाय। महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असल्यानं वर्णमालेनुसार उमेदवारांची नावं ईव्हीएमवर दिसतात। मराठी भाषेत क, ख, ग, घ अशी वर्णमाला आहे। नाव आडनावाच्या सुरुवातीला जे मुळाक्षर असेल त्यानुसार उमेदवारांची नावे ठरतात। उमेदवाराला ईव्हीएम मशीनमध्ये काय नाव असलं पाहिजे हे अर्ज भरताना विचारलं जातं। उमेदवार आधी स्वतःचं नाव किंवा आडनाव देऊ शकतो। 2 सारख्याच नावाचे उमेदवार असतील तर त्यांचा व्यवसाय किंवा घराचा पत्ता अशा गोष्टींवरून आयोग त्यांचा क्रम ठरवते। तर काही उमेदवार आपल्या नावापुढे डॉक्टर, ॲडव्होकेट, मिस्टर, कुमार आणि कुमारी असे उल्लेख जोडतात। अशा वेळी निवडणूक आयोग उमेदवारी क्रमांक देताना पदव्यांचा किंवा पदांचा विचार करत नाही। नाव किंवा आडनाव जे काही आधी असेल याचा विचार केला जातो, ज्यामुळे मतदारांचा मत देताना गोंधळ होणार नाही आणि मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडेल अशा रीतीने ते केले जाते। तेव्हा तुम्हीही मतदान न विसरता करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि पाहत रहा लोकमत.com।